भारतीय संस्कृतीमध्ये मौनी अमावस्येला गंगेमध्ये स्नान करून दानधर्माला विशेष महत्त्व असल्याने आज उत्तर भारतीयांच्या मौनी अमावस्या असल्याने पहाटेपासून नाशिकच्या रामकुंडावर स्नान करण्यासाठी उत्तर भारतीय भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। आजच्या दिवशी गोदावरीमध्ये स्नान करणे, अन्नदान करणे याला धार्मिक महत्त्व असल्याने नाशिकसह देशभरातून आलेल्या भाविकांची रामकुंड परिसरामध्ये मोठी गर्दी झाली आहे। दक्षिण गंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूला स्नान करणाऱ्या भाविकांनी गर्दी केल्याने रामकुंड परिसराला सिंहस्थ कुंभमेळ्यात होणाऱ्या अमृत स्नानाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे। 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर एक महिला जखमी झाले। वाहन चालकाचा ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झालाय। छत्रपती संभाजीनगर पालिकेमध्ये 10 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती झालेली आहे। स्वीकृत सदस्यांमुळे महापालिकेची एकूण संख्या आता 125 वर होणार आहे। भाजपला सर्वाधिक 5 स्वीकृत सदस्य मिळणार आहेत, तर एमआयएमला 3, शिवसेनेला आणि ठाकरेंच्या शिवसेनेला प्रत्येकी 1 स्वीकृत सदस्य मिळण्याची शक्यता आहे। स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार नसला तरी सभागृहात सहभाग आणि विकास कामे करता येणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।